राजकारणाचा विषय याच्यामध्ये अजिबात आणायचा नाही, अजिबात आणायचा नाही विषय. कुणी डोक्यामध्ये विषय घेऊन आला की आता काही होणारच नाही, अजिबात त्या विषयी 100% आपण त्या ठिकाणी आपण लढू आणि आपण सुमारे 1400 शेतकऱ्यांना डायरेक्टली त्याची बाधा होणार आणि बाकीच्यांना असं वाटून आपल्याला त्रास होणार नाही. ठीक आहे, एखादा MIDC असते असती मोठी मोठा त्या निमित्तानं माल वाहतुकीची व्यवस्था सर्वांना उपलब्ध झाला असता, बाजारात झाली असती, आम्ही दुरुस्त केला असता. काय गरजच नाही ना काय. या रेल्वे मार्गाची आवश्यकता त्या ठिकाणी वाटत नाही. नाशिक पुणे यांचं म्हणणं आहे आम्हाला ती रेल्वे द्या, असं तिकडे त्यांचं म्हणणं आहे. ते मागतायत त्यांना मिळत नाही, आपण नकामी म्हणून आपल्या माती चाललोय मारायला. तुम्ही सांगितलं की सामानच येऊन पडले, अजून जमीनच आधी कधी झालेली नाही, जमीन ताब्यात आलेली नाही आणि सामान एवढं लवकर कसं काय. विरोध करण्याकरता जी काही रूपरेषा आपल्याला ठरवायची आहे याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. मला वाटतं जी काही 5-6 गाव आहेत त्या सगळ्या गावातले प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत. मला वाटतं पहिल्यांदा हा विषय निघाला त्यावेळी इथंच मला वाटतं आपण एकदा बसलो होतो, त्यावेळी ती काही आमदार नव्हतो, परंतु त्यावेळेस मला वाटतं कुठेतरी वकील आले होते, कुठेतरी आमचे त्यावेळी असे आमचे कुठेतरी वकील आले होते, तुम्हाला किती पैसे मिळवून देऊ, त्याला पैसे घ्यायचे त्यावेळेस बोलत होतो मी. तर एवढ्या आपल्या सुपीक भागातून बागायती भागातून सुमारे किती ऍक्च्युअल बाधित म्हणून 100 काहीतरी शेतकरी आहेत ना, सुमारे 1400 शेतकऱ्यांना डायरेक्टली त्याची बाधा होणार आणि बाकीच्यांना असं वाटून आपल्याला त्रास होणार नाही. या सगळ्या गावातल्या लोकांचे मोठा त्रास आयुष्यभर पुढे कित्येक पिढ्या त्या ठिकाणी इनडायरेक्टली सहन करावा लागणार आहे. अशा या भागातून हा रेल्वे मार्ग चाललाय. ठीक आहे, एखादा MIDC असती मोठी मोठा त्या निमित्तानं माल वाहतुकीची रोजगार सर्वांना उपलब्ध झाला असता, बाजारात झाली असती तर आम्हीच विरोध केला नसता. पण मात्र या बागायती जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या पुढच्या कित्येक पिढ्या या निमित्तानं उद्ध्वस्त होतात. ठीक आहे, काही शेतकऱ्यांच्या मधून जात असेल, खूपशी काही जागा जात नसेल तर 2 भाग त्या ठिकाणी होणार आहेत. काहींची बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे आणि ज्यांच्या शेतामधून जाणार नाही त्यांनाही मी सांगू इच्छितो, तुम्हाला आज तुमच्या उमरे गावातून ज्या पहिल्या स्टँडवर आले तुमचं घरी जायचं पटकन मोटरसायकल घेऊन जाऊ शकता. हे झाल्यानंतर मात्र 2-2 किलोमीटर लांबून फिरून तुम्हाला यावं लागणार आहे. एखादी पाईपलाईन टाकायची असेल, काय टाकायचं असेल तर परवानगीला तुम्हाला फार लांब चक्र मारावं लागतं. थोडं काही पुढे झालं तर अमृतनगर नाही, डायरेक्ट सोलापूर, दिल्ली, भोपाळ वगैरे अशा ठिकाणी जावं लागतं. हे मोठं संकट आपल्या या सर्व गावातल्या शेतकऱ्यांवरती प्रचंड मोठं संकट आहे. काहींची भावना तुम्ही सांगितलं की बाबा 4 पटीने पैसे होतील, कोट्यावधी, अजिबात त्या भ्रमात पुढे राहू नका, अजिबात त्या भ्रमात पुढे राहू नका. रेडी रेकनरचे 4 पट पैसे, पण ऍक्च्युली बाजार भाव हा रेडी रेकनरचे 10 पट आहे आपल्याकडे. 20 लाखाच्या पुढे एकरी शक्यतो कोणाला पैसे मिळणार आहेत अशा पद्धतीने त्याचे भाव सरकार काढणार आहे. आणि म्हणतो 1 कोट काढू द्या, उद्या पुढचे 100 वर्ष ही जमीन आपल्याला जेवढं उत्पन्न देणार आहे तेवढे पैसे सरकार तुम्हाला देऊ शकत नाही. आज या ठिकाणी मुळा धरणाचे धरणग्रस्त अजूनही नोकऱ्या मागता त्यांचा आक्रोश विरोध ऐकत असतो. आमच्या
कृषी विद्यापीठातले प्रकल्पग्रस्त आता कुठं स्पेशल भरती करून त्या तरुणांना काहीतरी न्याय मिळायची भूमिका आता कुठं चालू आहे. म्हणून मोठा प्रश्न आपल्या सर्वांपुढे या ठिकाणी उभा राहणार आहे. पण असं नाही की बाबा याची खूपच गरज आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप गरजेचा विषय असतो तर आपणच रस्ते काही विरोध केला. परंतु राहुरी स्टेशन पासून आपल्या इथं कोरोड फाट्यापर्यंत अंतर मी काल जाताना गाडीमध्ये किलोमीटर लावतो मी 0-0 केलं. मला वाटतं 6 किलोमीटर काहीतरी स्टेशन पर्यंत त्या फाट्यापासून गेलं. आणि त्या दिवशी मी उड्डाणपुलावर थांबलो. इकडे येत असताना ब्राह्मणीला आपण मीटिंग झाली. तिथे गुगल मॅपवर टाकलं इथून सिंगापूर किती आहे, काहीतरी 17 किलोमीटर का 18 किलोमीटरचा आकडा आला. आपण तर 15 म्हणायचं नंतर. एवढा मोठा रस्ता आहे, वाहतुकीची दळणवळणाची सोय आहे, तरी देखील या रेल्वे मार्गाची नेमकी गरज खरं मला या ठिकाणी कळेल. आपली मागणी किंवा राहुरीच्या स्टेशनवरून तिथं तुम्ही गाड्या जास्त थांबवा. तिथून लोक काय खूप लांब नाही सिंगापूर. तोही मार्ग जर सरकारला योग्य वाटत नसेल तर पिंपरी अवघड पर्यंत ट्रॅक आलेला आहे तुमचा. राहुरीहून पिंपरी अवघडला ट्रॅक आलेला आहे. तिथून तर सरळ रस्ता आहे, कुठं वळायचं नाही, काही नाही. मोठा कॉन्क्रीटचा रस्ता आहे. मला वाटतं सिंगापूर ट्रस्ट देखील आपल्याला मदत करेल. तिथून काही शटल बस वगैरे ठेवता आल्या, काय गरजच नाही ना. काय या रेल्वे मार्गाची आवश्यकता त्या ठिकाणी वाटत नाही. आणि त्यामुळं जेव्हा हा विषय कानापर्यंत आला, आपण तो विरोध केलाच. मध्यंतरी मी काय सत्तेमध्ये नव्हतो, शेवटी सत्तेपुढे शांत चालत नाही. उगा विरोधक म्हणून आम्ही काय केलं तर परत व्हायचं ते होणार नाही. आज मात्र मी देखील सत्ताधारी आमदार तालुक्याला 2 आमदार त्या ठिकाणी आम्ही आहोत. आणि विधानसभेचं अधिवेशन चालू असताना मला वाटतं मी जेव्हा निवडणूक माझी झाली, सरकार समारंभ झाला, त्यावेळी या जिल्ह्यातील पालकमंत्री राहुलला आभार सभा आपण त्या ठिकाणी घेतली, विजय सभा घेतली. त्याही सभेमध्ये हा मुद्दा आपण मांडला. आणि पालकमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलं की अजिबात रेल्वेची गरज नाही, आपण मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून वरती त्या ठिकाणी जाऊ. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मला पालकमंत्री महोदय त्या हॉलमध्ये सभागृहात भेटले. मी मंत्री महोदयांना आठवण केली, साहेब आपल्याला त्या रेल्वेच्या संदर्भात काहीतरी विषय घ्यावा लागेल. पालकमंत्री महोदयांनी तात्काळ सांगितलं की आपण लगेच बैठक घेऊ. दुसऱ्या दिवशी पालकमंत्री महोदयांनी आपला हा राहुरी सिंगापूर आणि तिकडं नाशिक पुणे यांचं म्हणणं आहे आम्हाला ती रेल्वे द्या, असं तिकडच्यांचं म्हणणं आहे. ते मागतायत त्यांना मिळत नाही. आपण नकामी म्हणून आपल्या मातीत चाललोय मारायचं. या दोघा रेल्वे मार्गाची बैठक पालकमंत्री महोदयांनी विधान भवनाच्या त्या एका हॉलमध्ये दुसऱ्या दिवशी घेतली. आणि तिथं निवेदन वगैरे तयार केलं, सगळ्या आमदारांच्या सह्या निवेदनावर झाल्या. आणि पालकमंत्री महोदय म्हणले की आपण उद्या मुख्यमंत्र्यांकडे आपण सगळे जाऊ आणि त्यांच्या मार्फत पुढे वरती केंद्राकडे जाऊ. दुर्दैवानं दुसऱ्या दिवशीची अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री शेवटी अधिवेशन होतं, त्यांना काही दुसऱ्या दिवशी वेळ शक्य झाला नाही. मग आणखी दुसऱ्या दिवशीवर गेलं. त्याही दिवशी काही मिटिंग लागणं शक्य झालं नाही. नंतर दुर्दैवाने जरा आमच्या वडिलांना एक दवाखान्याचा विषय असल्यामुळे मी तिसऱ्या दिवशी पुण्याला दवाखान्यात त्यांना घ्यायला आलो. आणि त्या दिवशी नेमकी मिटिंग लागली, त्यामुळे दुर्दैवानं मी त्या मिटिंगला काही उपस्थित राहू शकलो नाही. पण मिटिंग झाली. नंतर पालकमंत्र्यांच्या पीएला फोन विचारलं की काय मिटिंग झाली, तर ते मुख्यमंत्री वरती पत्र व्यवहार करणार आहे असं मिटिंग मध्ये सांगितलं. त्यानंतर मी बरेच म्हणला हे चालू आहे. पण काल परवा मात्र अचानक तुम्ही आणि अजून काही लोक बरोबर तुम्ही आपण माझ्या ऑफिसमध्ये वेगळ्या काम करता आले असताना तुम्ही सांगितलं की सामानच येऊन पडले, पण अजून जमीनच अधिग्रहित झालेली नाही, जमीन ताब्यात आलेली नाही आणि सामान एवढा लवकर कसं काय. शेवटी जमिनीचा अवॉर्ड होणं
त्याचे मोबदला मिळणं ही अधिग्रहणाची प्रक्रिया झाल्यानंतर पूर्ण होईल असं मला वाटत होतं. त्याच्या अगोदर सामान येऊन पडल्यावर मात्र मला काही राहवलं नाही. मी तात्काळ मुख्यमंत्री महोदयांशी दूरध्वनीवर संपर्क करून मला त्या भावना कळवण्याचं सामान्य लग्न म्हणण्याचा अर्थ हे काय आपण चर्चा करतोय, पण बाजूनी मात्र हे संकट मात्र यायला लागले. मी तिथंच फोन लावला, मला राहवलं नाही. म्हणले आपण बोलू, चर्चा करू. तर आता मला असं वाटतंय मी उद्या मंगळवारी कॅबिनेट असते, मी उद्या पण मुंबईला आहे. मी उद्या पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो की आम्हाला त्या रेल्वे मंत्र्यांची एकदा आमचं म्हणणं मांडण्याची संधी द्या, तुमच्या माध्यमातून द्या. तुम्ही कदाचित व्यस्त असाल तर आम्हाला वेळ घेऊन द्या, तुमचं पत्र द्या, आम्ही आमच्या भावना त्या ठिकाणी मांडतो. असं उद्या मी मुख्यमंत्री महोदयांना भेटून परत विनंती करेन. कारण आता मात्र जर का सामान वगैरे यायला लागले आता थांबून त्या ठिकाणी चालणार नाही. परंतु हे करत असताना शेवटी आपण सरकार दरबारी आपली व्यथा मांडतोय. शेवटी लोकांचा प्रतिनिधी म्हणून माझं काम आहे. शेवटी हे सगळं मी करतो, परंतु हे होत असताना शेवटी हा राज्याचा विषय आहे, हा केंद्र सरकारचा विषय आहे. रेल्वे खातं केंद्र सरकारचा विषय, त्यांच्या मंत्र्यांचा विषय आहे. त्यामुळं तिथपर्यंत जात असताना त्यांना सांगत असताना त्यांनी बऱ्यापैकी मला असं दिसतंय की बऱ्यापैकी प्रक्रिया पुढे गेलेली दिसते. ज्या त्याचा सामान आलं म्हणलं टेंडर झालेलं दिसतं ना, टेंडर प्रक्रिया देखील काहीतरी मला माहित नाही कुठलं सामान आलं. काही प्रकारची टेंडर प्रक्रिया झाल्याचं याच्यावरून निष्पन्न होते. तर माझं आपल्या सर्वांना सांगणं आहे की हा कुणी डोक्यामध्ये विषय घेऊन नका की आता काय होणारच नाही केंद्र सरकार, अजिबात काय विषय घेऊन नका. 100% आपण त्या ठिकाणी आपण लढू आणि आपण जिंकू. आपण अगदी चर्चेच्या माध्यमातून विनंती करतोय. शेवटी मी देखील आज सरकार पक्षाचा आमदार आहे. आपल्या भावना जिथपर्यंत पोहोचवणं माझं काम मी करतोच आहे. परंतु शेवटी तुम्ही सर्वजण एकत्र आला, तुमचा विरोध हा वेगवेगळ्या मार्गाने नुसता एखादा आमदार येतोय बोलतोय याच्यापेक्षा लोकांची देखील भावना तीव्र आहे, लोकांचं नुकसान होणार आहे, हे देखील वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. आणि म्हणून आपण सर्वांनी ज्या ज्या सूचना केल्या, सर्वांनी सूचना केली. तर एक कृती समिती, तुम्ही किती गाव आहेत आपली, राहुरी तालुक्यातली 6 गाव आहेत मला वाटतं ना, आणि इकडची 2-3 गाव आहेत नेवाशातली, ते पण 5-6 गाव. या सगळ्या गावांची मिळून एक प्रत्येक गावातले 2-2 लोक आपण त्या कृती समितीवर घ्या. लोक घेताना असे घ्या की ते वेळ देऊ शकतील. कधी कुठलं एकत्र बसायची वेळ आली, एकत्र नियोजन करायची वेळ आली तर ती लोक वेळ देऊ शकतील अशी लोक घ्या. भले गावागावामध्ये 2 पार्ट्या असतात, भले किती एकत्रीकरण झालं तरी 2 पार्ट्या असतात, काही काही ठिकाणी 3-3, 4-4 असतात, पण 2 तरी वेगवेगळ्या पार्ट्यातले लोक घ्या. आणि जे लोक घेतील त्यांनी अजिबात राजकारणाचा विषय याच्यामध्ये अजिबात आणायचा नाही, अजिबात आणायचा नाही विषय. कळालं तुम्ही याच्यामध्ये काही करते राजकारणाचं तर मी त्या ठिकाणी कृती समिती म्हणून त्याला काढून देईल. असे 2-2 लोकांची समिती आपण त्या ठिकाणी स्थापन करा. आपल्याला मीडियाचा देखील आधार घ्यावा लागेल. मीडियामध्ये ते मी माझ्यापर्यंत काय करता येईल आपलं आहे. तुमच्या गावात पत्रकार होते, पत्रकार लोक आहेत तिथं. तुम्ही देखील या गावातले नागरिक आहात, तुम्ही देखील शेतकरी आहात. त्यामुळं तुमची देखील भूमिका अत्यंत महत्वाची या सर्वांच्या दृष्टीने लागणार आहे. सोशल मीडियामध्ये देखील आपल्याला वातावरण त्याचं पेटवावं लागेल. वेगवेगळ्या माध्यमातून याची तीव्रता जी आहे ती आपल्याला सरकारसमोर मांडावी लागणार आहे. कधी गाव बंद करायचं, काय करायचं हे एकदा कृती समिती, मात्र जी काय कृती समिती प्रत्येक गावाने मला वाटतं 2-2 लोकांची नावं आपण द्यावी. माझ्याकडे द्या का आपण त्यात आपण ती कृती समिती जाहीर करू. त्यांनी मात्र कायमस्वरूपी या गोष्टीला पूर्णपणे वेळ दिला पाहिजे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मीडियाचे आपले शेतकऱ्यांची मुलं मीडियामध्ये संपादक परिषद देखील आपले शेतकरी बांधव आहेत. मी प्रत्येकाच्या संपादकाशी वैयक्तिक बोलेल, काय बोलेल,
आणि मीडियामधून मात्र तुम्ही हे आंदोलन दगदगत राहील याची दक्षता तुम्ही घ्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मी काही लोकांची त्या ठिकाणी आपल्याला हे करू जेणेकरून आता जे दिल्लीचं जे आंदोलन जे यशस्वी झालं त्याच्यामध्ये तरुण मुलांच्या सोशल मीडियाचा देखील मोठा त्या ठिकाणी हात होता. त्या माध्यमातून त्याला भर भेटत गेली, आंदोलन वाढत गेलं. त्यामुळे याची चर्चा सरकारला दखल घेण्याइतपत कदाचित ही वेळ येणार नाही. मी सरकारमधलाच आमदार आहे, आपण चर्चा त्यांच्याशी करू, परंतु सायमल्टेनियसली आपल्याला काही ना काही तिथं आंदोलनाच्या स्वरूपामध्ये विरोध प्रदर्शन गाव लेवलला तुम्हाला सर्वांना करावं लागणार आहे. ज्यांच्या जमिनी जात नसेल त्यांना देखील या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागणार आहे. त्याच्यामुळे माझं काय नाही, मी चाललो मला काय घेणं असं अजिबात त्या ठिकाणी करू नका. तुम्हाला देखील मोठा त्रास त्या ठिकाणी होणार आहे. आणि हे जे पर्याय आपल्या समोर आहेत किंवा पिंपरी आवडला स्टेशन जर झालं ट्रॅक गेला नाही इथून राहुरी पासून पिंपरी आवड पर्यंत रेल्वेचा ट्रॅक आलेला आहे. मग कशाला परत आणखी वेगळा त्याला समांतर ट्रॅकची आवश्यकताच नाही ना. हे मुद्दे बैठकीमध्ये आम्ही सांगूच, परंतु आपल्या देखील माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अत्यंत सिस्टमॅटिकपणे हा विषय पुढे नेऊया. याला अत्यंत मी म्हणजे नीटपणे सिस्टमॅटिकली आपण जर गेलो तर मला खात्री आहे की ही रेल्वे आपण रोखू शकतो. कारण की मला खात्री आहे, मला आत्मविश्वास आहे की आपण व्यवस्थितपणे सिस्टमॅटिकली जर गेलो, योग्य भावना आपल्या इथपर्यंत पोहोचवल्या तर निश्चितपणे कुणी असं समजायची आवश्यकता नाही की गेलं केंद्र सरकार आहे, रेल्वे खाते काय नाही काय करते. शेवटी आपल्यामुळं त्या ठिकाणी सरकार आहे. शेवटी सरकारचं काम लोकांच्या भावना जाणून लोकांकरता काम करणे सरकारचं काम आहे. त्यामुळे आपल्या प्रपंचावर गाणं घालून जर का कुठला एखादा प्रोजेक्ट होत असेल तर सरकारला ते करता येणार नाही हे सांगू. आणि म्हणून येत्या कालावधीमध्ये मी उद्याच मुंबईमध्ये आहे. वाटलं तर मी अजून वेळ त्या ठिकाणी घेतली नाही, मला आमदार म्हणून मला जाता येतं, पण जर एखादा शिष्टमंडळ वेळ घ्यायचं असेल प्रत्येक गावातले सरपंच काय तीही वेळ मी उद्या वाटलं तर मुख्यमंत्री महोदयाला मागतो, मला जाता येईल. पण जास्त माणसं भेटतं लगेच एवढं सोपं होणार नाही. परंतु याच्यामध्ये तुमचा आत्मविश्वास देखील महत्वाचा आहे. तुमच्या पाठीशी मी त्या ठिकाणी पाठीशी तुमचे एक पाऊल पुढं त्या ठिकाणी मी असणार आहे. उद्या जेल भरायची वेळ पहिला जेलमध्ये प्राजक्त तंत्र द्यायचं. त्यामुळे अजिबात तुम्ही घाबरू नका. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी अत्यंत ठामपणे त्या ठिकाणी उभं राहू. तर मला जवळून हे दिसतं की काय होणार आहे, म्हणजे माझी जमीन जाणार नाही, पण मात्र हे काय परिस्थिती उद्भवणार आहे याचं मला दिसतंय, जाणवतंय. माझ्या मनातही तेवढंच उद्विग्नता आहे. आणि म्हणून तुमच्या पाठीशी ठामपणे या आंदोलनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत उभं प्राजक्त तंत्र उभं राहील याची खात्री तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी बाळगा. हे पद नशिबाने मला मिळालं, कसं मिळालं काय मिळालं. या पदाचा उपयोग शेवटी तुमच्या करता नाही तर कुणा करता करायचं काय शेवटी. त्यामुळे निश्चितपणे तुम्ही ही मनामध्ये शंका घेऊ नका की आता काय होणारच नाही. आणि काही तर मला असं ऐकलं की एवढे पैसे मिळतील तेवढे पैसे मिळतील, कोणची गाडी बुक करायची असं काही चर्चा ऐकल्या. असं काय लोक घेऊ नका बाबा की गाडी 5 वर्ष भिजून जाईल नंतर काही शेती येणार नाही परत. त्यामुळं आजच्या कालही आम्ही ब्राह्मणीमध्ये बसलो होतो त्यावेळेस मी जेव्हा मला एक कळलं मी म्हटलं रे आपण आधी काही निवडक लोक ब्राह्मणीमध्ये आपण सोसायटीमध्ये बसलो. बाळासाहेब तिथं चेअरमन तुम्ही आहात, तुमच्या सोसायटीत बसलो आपण. आणि तिथं अशी शंका थोडीशी उपस्थित झाली की बाबा ज्यांच्या जमिनी झालं त्यांनाच काही पडलं नाही आपण काय, असं काही शंका तिथं उपस्थित झाली. म्हणून मी म्हटलं बाबा ज्यांच्या जमिनी झालं त्यांची आपण एक बैठक घेऊ. मला तुम्ही आधी हात वर करून सांगा तुमची तयारी आहे का. तिकडं कॅमेरा घ्या दाखवा. ठीक नाहीतर काय आम्ही आपलं झेंडा घेऊन पळायचं मागं कोण नका असं नको आहे. नाही चढू द्या. काय ही प्रक्रिया असते कायद्याची. जी भूमी अधिग्रहणाचा एक कायदा आहे त्या कायद्याची वेगवेगळी कलमं असतात, त्याच्यानुसार ती त्यांची प्रक्रिया चालू आहे. प्रक्रिया त्यांनी थांबवलेली नाही. पण मला फक्त आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की भू
संपादन कधी होतं की जेव्हा अवॉर्ड होतो किंवा एवढं आहे एवढा मोबदला आणि तो अवॉर्ड झाल्यानंतर ती भूसंपादन होते. आज आपणच मालक आहोत तरी पण सामान येऊन पडलं ते चेक कर नेमकं सामान रेल्वेचंच आहे का दुसरं काही नेमकं आहे. आणि माझी इथं बसलेल्या सगळ्यांना विनंती आहे की आता ते जे ब्राह्मणी परिसरामध्ये सामान उतरवण्याकरता करार केलेला आहे, अजिबात कुणी तिथं त्यांना जमिनी लागणार ते काम करण्याकरता वेगवेगळ्या बाकीचे अजिबात कुणी करार करायचं नाही. तुम्ही गावातले तिथं सगळे ज्येष्ठ मंडळी सगळे नेते मंडळी आहात, तुम्ही पण सर्वांनी सांगा की त्याला शेवटी सामान उतरवायला ह्याला त्याला इथं जमिनी लागतील अजिबात कुणी सहकार्य करायचं. ते तारडे पाटलांशी बोलतो, त्यांनी करार केलाय, काय फरक पडत नाही करार तुमचं काय काय नुकसान झालं मी देऊन टाकतो, नुकसान काय फरक पडत नाही. करार काय त्यांचा सरकारशी झालेला नाही, त्यांचा खाजगी माणसाबरोबर करार झालेला आहे. इथून पुढे देखील काय करार होतील. काही वाटलं आपल्यातलं कुणी पैशाकरता काय करार करतोय, अजिबात करू नका. काय दबाव टाकायचा तो टाका, पण मात्र आपल्यातल्याच लोकांनी मात्र या प्रकल्पाला अजिबात सहकार्य करायचं नाही. त्याला मी तुम्ही माझी भूमिका सांगा, काय तुमचं नुकसान झालं मी देऊन टाकतो म्हणा, अजिबात त्या तिथं एकही स्टीलचा रॉड उतरता कामा नये. मात्र या सर्व माझी नाही सर्व गावातल्या लोकांची भूमिका आहे. या भूमिकेशी आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाळलं पाहिजे, भूमिकेच्या मागे उभं राहिलं पाहिजे. मग आता अधिक जास्त काय बोलत नाही. या पद्धतीनं आपण पुढच्या वाटचाल त्या ठिकाणी आपली करू. उद्या मुख्यमंत्री महोदयांशी बोलतो, त्यांच्याकडे आपल्या शिष्टमंडळाची वाटतं पुन्हा एकदा वेळ मागवतो आणि दिल्लीला आम्हाला एकदा मंत्री महोदयांची एकदा वेळ घालून द्या अशी सूचना करतो. आडतुरे सरांनी त्या ठिकाणी दोन्ही खासदारांचा उल्लेख केला. एक खासदार सत्ताधारी आहे, दुसरे खासदार विरोधातले आहेत, पण तेही बहुतेक सत्तेच्या दिवशी त्यांची वाटचाल मला दिसायला लागली. त्यांची एकट्याची नाही, पक्षाची बहुतेक. आता मला माहित नाही की त्या पक्षाबद्दल मला माहित नाही काय चालतं, पण सध्या जे दिसतंय त्यावर सत्तेचे खासदार असेल तर आणखीन आपण थोडंसं ते मिळेल. मला माहिती आहे आपलं टीव्हीच्या बातम्यांवरून मला जे दिसत होती तुम्हाला पुढे पाठवून दिलं, सत्तेत दिले चांगलं झालं, विरोधात नाही. त्यामुळं या त्या सर्व मार्गाने आपण त्या ठिकाणी हा लढा नेटानं लढू. पालकमंत्री महोदयांचं देखील आपल्याला त्या ठिकाणी मोठं सहकार्य आहे, त्यांचेही सहकार्य लागणार आहे. आपले विधानसभेचे आमदार आहेत अक्षय कदरे, त्यांचेही सहकार्य लागणार आहे. सर्वांनी मिळून आपण मोठी ताकद या ठिकाणी उभा करू आणि आपली लाख मुलाची जमीन या गरज नसलेल्या रेल्वे मार्गाकरता जाणार नाही यासाठी मोठा लढा उभारू. या लढ्यामध्ये तुमच्या पुढे त्या ठिकाणी एक कोण असेल याची ग्वाही आज या निमित्तानं देतो. आणि भाषण संपताना माझी शेवटची सूचना अशी आहे की जी काही कृती समिती करायची आहे ती एवढ्या 1-2 दिवसामध्ये प्रत्येक करून नाव करते बस करून नाव कळू आमदार साहेब अध्यक्ष करून ते लोक आलेले करू आम्ही घेऊ करू आता तिला काही होईल. प्रत्येक गावातून माझ्याकडे उद्यापर्यंत नावं तुम्ही सर्व विचार करून पाठवा. मी म्हटल्याप्रमाणे वेळ देणारी माणसं पाठवा आणि त्याच्यामध्ये अजिबात पक्षीय पानगडी गावचे लग्न आहे अजिबात त्याच्यात येणार नाही अशी माणसं त्या ठिकाणी द्या. मला जर आढळलं तर मी त्या माणसाला तो अधिकार माझ्याकडे राहील मला कमी करायचा. अशा पद्धतीनं की उद्यापर्यंत तुम्ही नाव व्हॉट्सअपला प्रत्येक गावागावातल्या लोकांनी माझ्यापर्यंत पाठवा. आपण त्याच्या ती लोक म्हणजे शेवटी लढायचं सगळ्यांनाच आहे. कृती समिती कशासाठी एक कोऑर्डिनेशनला जरा हे होईल आपलं व्यवस्थित राहील म्हणून असं नाही काय कृती समिती मला झाला पाहिजे तोच काय असं काय विषय कुठे काय आणू नका. एक कोऑर्डिनेशन सुसूत्रता आपल्यामध्ये पाहिजे त्याकरता हे नेमायचे. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे एखाद 2 वकील देखील असतील त्यांना आपण त्याच्यामध्ये घेऊ. एखादे हे बाकी मीडिया आणि सोशल मीडिया याचे आपण व्यवस्थित नियोजन करू की जेणेकरून सर्व बाजूनी आपल्या आंदोलनावर धार आली त्या ठिकाणी पाहिजे. आणि जेव्हा मात्र मला तुम्हाला सर्वांना विनंती जेव्हा आपल्यावर कधी आंदोलनाची हाक येईल तेव्हा सर्वांनी त्या ठिकाणी आंदोलनाला आलं पाहिजे, वेळ काढली पाहिजे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे महिला देखील त्या ठिकाणी आल्या पाहिजे. महिलांसह तर आपल्या आंदोलनाला जिल्ह्यावर राज्यावर देशभर त्या ठिकाणी आपलं आंदोलन पोहोचेल अशी सूचना आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी करतो. आणि मला त्या दिवशी ब्राह्मणीमध्ये असं वाटलं की बाबा
परंतु मात्र सर्वजण शेतकरी त्या ठिकाणी आले आणि आपल्या भावना आपण व्यक्त केल्या. या पद्धतीने आपण पुढे जाऊ एवढंच सांगतो.